पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये. त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर मेनू लेबलिंग आणि पोषणची माहिती ही मॅन्डेटरी आहे. मेन्यूवरती लेबल व्यवस्थित पाहिजेत, त्याचं लेबलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये उपाहारगृहांनी व केंद्रीय परवानगी आस्थापने मेनूमध्ये कॅलरी माहिती, पोषण मूल्य आणि अलर्जन माहिती प्रदर्शन करणं बंधनकारक आहे. तसंच वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देता येणार नाही, हे प्रोहिबिटेड आहे, ते त्यांना देता येणार नाही. त्याचं कारण असं की अन्नदर्जा साहित्य, वर्तमानपत्रे किंवा छापील कागदपत्रे अन्नपदार्थ गुंडाळणे किंवा वाढणे यावर रेग्युलेशननुसार बंदी आहे. वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही, की रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUCO रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपल्या टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळताना किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस खातं त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरता असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे प्रिव्हेंट ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचे आणि त्याने ते मार्केटच्या बाहेर न्यायचे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. 9वी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबाबत परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, अलर्जींची माहिती लागेल आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानग्या त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे. त्यांना ऑडिट करून घेणं इयरली, त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं